हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्या ज्वेलरी मेकिंगचा डे 4 आहे. तर आज आपण इथं ब्रायडल नथ शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारे मटेरियल पाहून घ्या. त्याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे 3 प्लायर, त्यांच्यानंतर हे 0 mm मायक्रो पॉलिशचे मोती आहेत. त्याच्यानंतर इथं 4 mm मोती घेतलेले आहेत. हा एक क्रिस्टल आहे 6 mm ओवल शेपमध्ये. त्याच्यानंतर हे आहेत रेड क्रिस्टल, एक आहे 6 mm एक आहे 4 mm त्याच्यानंतर ही 0.3 mm तार आहे आणि इथं ही बेस तार आहे. तर चला आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवर फ्री ज्वेलरी मेकिंग क्लास सुरू झालेला आहे. जर तुम्हालाही फ्रीमध्ये हा क्लास करायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवडले असतील माझे व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर आपण बघूया कशा पद्धतीने बनवायचं. मी बेस पण शिकवलेले आहेत आधी, तिथंही जाऊन तुम्ही बघू शकता. आपण इथं बेस तार इथं साईजनुसार कट करून घ्यायची आहे. बघू शकता किमान इतकी. अगदी डिटेलमध्ये मी बेस पण बनवायचं शिकवलेलं आहे. तिथं जाऊन बघितलं तर तुम्ही अगदी इझिली हे बेस बनवू शकता नथचे. त्याच्यासाठी ते व्हिडिओ नक्की जाऊन बघा आणि फ्री ज्वेलरी जी शिकवते त्याचा फायदा करून घ्या अशीच आशा करते मी. त्याच्यानंतर आपण इथं हा बेस परत एकदा दाखवते, बघू शकता. 2 वेळा राऊंड केलेले आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तर आपण याला 90 डिग्रीजमध्ये बेंड करणार आहोत समोरच्या साईडने अशा पद्धतीने. आता आपण काय करायचं आहे, ही जी 30 गेजची तार आहे ही आपण इथं याच्यावर बांधून घेणार आहोत. इथं 3-4 वेळा इथं रॅप करायचं आहे याला व्यवस्थित फिट होईपर्यंत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं जी छोटी तार आहे ती कट करायची आहे. त्याच्यानंतर फ्लॅट नोज साईजच्या सहाय्याने इथं आपण तार दाबून घ्यायची आहे. ही तार दाबायला विसरायचं नाही आहे, कारण ही नथ घातल्यानंतर वेअर केल्यानंतर आपल्या नाकालासुद्धा टोचू शकते. त्याच्यासाठी ही तार नक्की इथं लक्ष देऊन दाबून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण आता इथं लक्ष द्यायचं आहे. जसं आपण फ्लावर बनवतो मोती फ्लावर, तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथेही जाऊन तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीनं आता इथं आपण राऊंडमध्ये हे फ्लावर बनवणार आहोत. इथे एक मोती टाकलेला आहे 4 mm एक 0 mm. त्याच्यानंतर हा 0 mm मोती साईडला करून आपण इथं ह्या मोतीमधून ही तार खिचून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा मोती फिट धरायचा आहे आता. त्याच्यानंतरच ही तार खेचायची आहे अशा पद्धतीने. टोटल 8 ते 9 मोती आपण इथं याच्यात टाकून घेणार आहोत सेम प्रोसेस करून. जर तुम्हाला इनविजिबल मंगळसूत्र किंवा नेकलेस बनवायचं असेल तेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही घर बसल्या ही ज्वेलरी, सुंदर अशी ज्वेलरी तुम्ही शिकू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर याचा फायदा तुम्ही नक्की करून घ्या, कारण फीज भरून पण हेच शिकवणार आहेत तुम्हाला. तर तुम्हाला फ्रीमध्ये भेटते तर प्लीज फायदा करून घ्या. आणि तुमच्या कोण मैत्रिणी असतील ज्यांना शिकायची आवड आहे त्यांना नक्की माझे व्हिडिओ शेअर करा. तर मी मटेरियलचं पण नॉलेज सांगितलेलं आहे. नेक्स्ट पण असंच टाकणार आहे आपण. सेम प्रोसिजर. तर आता आपण इथं हे असं फ्लावर बनवलेलं आहे, तर इथं मी 2 वेळा रॅप करून घेतलेला आहे याला अशा पद्धतीने. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथं हे फ्लावर आपल्याला असं 1-2 वेळा बांधून घ्यायचं आहे. तर बघू शकता खालच्या साईडनं आपण तार घेऊन इथं वरच्या साईडून आपण ही टाकून अशी तार याच्यामध्ये ओढून घ्यायची आहे. इथं लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने. आता काय करायचं आहे, ही आपण तार इथं अशी वरच्या साईडला घेऊन याच्यामध्ये हा क्रिस्टल जो 6 mm ओवल शेपमध्ये घेतलेला आहे आपण, तो आता अशा पद्धतीने
जे बारीक टोक आहे ते खालच्या साईडला येईल आणि जे मोठी साईज आहे तुम्ही बघू शकता वरच्या साईडला येईल. अशा पद्धतीने हा क्रिस्टल आपण इथं टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं 2 वेळा आपल्याला रॅप करायचे तार. थोडंसं हलेल हे एका जागी बसणार नाही फिट झाल्याशिवाय. आपण जसं जसं रॅप करत जाऊ तसं तसं ते नंतर फ्लावर फिट होऊन जाईल. तर आता काय करायचं आहे आपल्याला, जसं आपण फ्लावरमध्ये 2-2 मोती घेऊन रॅप करतो त्या पद्धतीने इथंसुद्धा आपण हे रॅप करत जाणार आहोत. लक्ष देऊन बघायचं आहे म्हणजे समजेल. आता इथं ही तार घेतलेली आहे. इथं हे 2 मोती घेऊन आपण इथं अशा पद्धतीनं रॅप करायचं आहे. त्याच्यानंतर हे पुढचे 2 मोती घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचे 2 असे 2-2 मोती घेऊन जसं आपण फ्लावरमध्ये रॅप करतो सेम त्याच पद्धतीनं इथं रॅप करत जायचं आहे फ्लावर. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ही गेज तारसुद्धा ह्याच्यामध्ये टाकून म्हणजे जसं ह्या रॅपिंगमध्ये ती गेज तारसुद्धा आली पाहिजे अशा पद्धतीने इथं रॅप करायचं आहे. म्हणजे जे फ्लावर आहे ते फिट बसून जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट सेम प्रोसिजर करायची आहे. त्याच्यानंतर परत 2 मोती. परत 2 मोती घेऊन हे फ्लावर आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. आता इथं फिट नाही झालेलं आहे अजून, त्याच्यासाठी आपण इथं रॅप करणार आहोत परत एकदा. मोती घेतला असा, त्याच्यानंतर इथं थोडं रॅप केलं. त्याच्यानंतर इथं अशा पद्धतीनं पकडून आपण इथं खालच्या साईडला सुद्धा 1-2 वेळा रॅप करणार आहोत. तर जोपर्यंत फिट होत नाही तोपर्यंत आपण इथं जशी नथ बनवत जाईल पुढं तसं ते आपणच फिट होत जातं. आपण रॅप करत असतो त्याच्यामुळे. आता काय करायचं आहे आपल्याला, इथं हे 0 mm मोती टाकायचे आहेत. जेवढे हे राऊंड आहे तेवढे बघू किती लागतात आपल्याला. लक्ष देऊन बघत जा म्हणजे समजेल. व्हिडिओ स्किप करत गेला तर तुम्हाला समजणारच नाही. तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने बनवायचं आहे ते. आणि तुम्हाला आधीही टाकलेले आहेत नथ तेही व्हिडिओ जाऊन बघा. नोजपिनचा किंवा मोती जो आपला ट्रेडिशनल नथ आहे तो सुद्धा दाखवलेला आहे, तो सुद्धा जाऊन बघा. आणि आता याच्या पुढे सुद्धा वेगवेगळे नथ मी शिकवणार आहे. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही सुंदर अशी नथ घरच्या घरी बनवू शकाल त्याच्यासाठी. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात हे नक्की सांगा. नेक्स्ट काय बघायला आवडेल, कोणता नथ शिकवायचा हेही तुम्ही सांगा म्हणजे मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यासाठी. आता इथं आपण ह्याच्या साईजनुसार मोती टाकून घेतलेले आहेत. टोटल 12 मोती लागलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर इथं ही तार अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे इथं आणि ह्याला जसं आपण रॅप करतो त्या पद्धतीने 1-2 वेळा रॅप करून इथं हे सेट करून घ्यायचं आहे असं अशा पद्धतीने. तर आता काय करायचं, इथं वरच्या साईडनं तार घेऊन आता हे मोती आपल्याला ह्या फ्लावरला जॉईंट करायचे आहेत, फिट करून घ्यायचे. म्हणजे इथं आपण ह्या होलमधून इथं टाकून ही तार ओढून घ्यायची आहे. नीट लक्षपूर्वक बघत चला. इथं 3-4 ठिकाणी आपण ही प्रोसिजर करणार आहोत करेपर्यंत. बघू शकता. आता इथं ह्या साईडला घेतलं की परत ह्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे बेस तारेला सुद्धा ती आपली जी तार आहे गेज तार रॅपिंग तार ही फिट होत जाते. त्याच्यानंतर आपल्याला नथ कुठंच लूज पडत नाही. त्याच्यासाठी
जितकं आपण ह्यांना करेन तितकं फिनिशिंग पण छान येईल. आवडीनं लक्ष देऊन बनवाल तसं. आता इथं एक 2 रॅप करायची आपल्याला तार अशा पद्धतीने बघू शकता. आता काय करायचं आहे इथं नेक्स्ट आपल्याला, तर आपण टोटल 6 मोती या तारेमध्ये टाकून घेणार आहोत. 6 मोती टाकायचे आहेत. बिग साईज नथ आहे. याच्यामध्ये छोट्या नथसुद्धा बनवू शकता तुम्ही. छोट्या नथचं सुद्धा ट्युटोरियल मी घेऊन येईन. फक्त छोटी ज्यांना छोटी घालायला आवडते, काहींना मोठी घालायला आवडते, तर मी नक्की छोट्या ह्याचा पण व्हिडिओ टाकेन. आता इथं आपण 6 मोती टाकलेले आहेत. त्याच्यानंतर एकदा रॅप करून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, इथं जसं आपण वरती केलेलं वरच्या साईडला केलं होतं तशा पद्धतीनं एकदा इथं आपल्याला ही तार टाकून या तारेवर ही फुल सेट करून घ्यायचं आहे. फ्लावर अशा पद्धतीने. आता काय करायचं, ही तार वरच्या साईडला घेऊन याच्यामध्ये आपण जो 6 mm क्रिस्टल घेतलेला आहे हा इथं टाकून घ्यायचा आहे मध्ये अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता इथं आपण स्टार बनवायचा आहे. मी आधीच्या आपण व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे स्टार कसं बनवायचं. जसं आपल्याला हा मोती घेऊन रॅप करायचं आहे, नेक्स्ट हा मोती घेऊन रॅप करायचं आहे, अशीच प्रोसिजर पूर्ण फुलाची करायची आहे. त्याच्यानंतर इथं स्टार होईल. तर अशा पद्धतीने इथं व्हिडिओमध्ये लक्ष द्या म्हणजे समजेल. अशा पद्धतीने एकदा रॅप केलं, त्याच्यानंतर पुढचे 2 मोती घेऊन रॅप केलं, त्याच्यानंतर थोडी तार स्लिप होत आहे अशा पद्धतीने. बघू शकता. तर माझी तार कमी पडलेली आहे. मी इथं परत जॉईंट करून घेणार आहे. तर बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट 2 मोती घेऊन अशा पद्धतीने रॅप करायचं आहे. तर आता आपण ही तार जी इथं संपलेली आहे म्हणजे तार कमी पडलेली आहे, तर कमी पडल्यानंतर कसं जोडायचं तेही सांगते मी. इथं ही जी बाकी आहे तार ती इथं आपल्याला या बेसवर 2-3 वेळा आपण इथं रॅप करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर रॅप करून झाल्यानंतर इथं आपण ही तार कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं लाईटनस प्लेअरच्या साह्यानं दाबून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर आता आपण इथं तार संपलेली आहे, तर कसं जॉईंट करायचं ते दाखवणार आहे. तर इथं काय करायचं आहे, जसं आपण फर्स्टला जॉईंट करतो त्या पद्धतीनं इथे तार आपल्या या बेसवर बांधून घ्यायची आहे. 2-3 वेळा रॅप करून टाईट आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि ही बाकीची छोटी जी तार आहे तिथं आपण फ्लॅट करणार आहोत अशा पद्धतीने शकता. त्याच्यानंतर आपण इथं आता पुढची प्रोसिजर करणार आहोत. इथं मी एकदा टाईट बसत नसेल तर आपण इथं हे जे होल आहे इथून जिथून पास होईल तिथून ही तार आपण आतमध्ये टाकून घेणार आहोत, म्हणजे ह्यालाही गॅप पडणार नाही आणि ही तार असे वाटेल की ह्याच्यातच म्हणजे जॉईंट केलेली अशी दिसणार नाही. त्याच्यासाठी इथं बघून घ्या प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली तार दिसेल, त्यासाठी आपण इथं अशा पद्धतीने ही बनवलेली आहे. तर आता बघा
काय करायचं आहे नेक्स्ट, आता आपण इथं 4 ते 5 मोती टाकून घेणार आहोत, 4 mmचेच. चार मोती टाकलेले आहेत. सॉरी, 5 मोती टाकूया. तर आता आपण 5 मोती टाकलेले आहेत. तर आता इथं सेम प्रोसिजरमध्ये आपण इथे याला रॅप करायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने रॅप करून इथे या तारेवर आपण हे फिट करणार आहोत अशा पद्धतीने. तर आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला एक क्रिस्टल टाकायचा आहे 4 mmचा. अशा पद्धतीने क्रिस्टल टाकल्यानंतर आपल्याला परत ह्या फुलाला फ्लावर म्हणजे स्टार बनवायचा आहे. रॅप करत जाऊन सेम प्रोसिजर करायची आहे, जसं मी आधीच्या फ्लावरला दाखवलेलं आहे तशा पद्धतीने. इथं ही तार काढून घेतल्यानंतर केलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता इथं लोरियल्स टाकायचे आहेत. मी 3 लोरियल्स टाकते इथं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ह्या लोरियल्स सगळे आत घेऊन ही तार आपल्याला ह्या बेसवर रॅप करायची आहे. 3 ते 4 वेळा ही आपण इथं रॅप करणार आहोत अशा पद्धतीने. तार कट केलेली आहे इथं. त्याच्यानंतर आपण इथे याला फ्लॅट करून घेणार आहोत. आता आपण नथीचा शेप देऊया इथं नथीला आपल्या. बघू शकता मी नथीच्या बेसचा व्हिडिओही टाकलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा परफेक्ट सांगितलेलं आहे. तशा पद्धतीनेच आपण इथं याला नथीचा बेस बनवलेला आहे, बघू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथं जितकी आपल्याला लूप बनवायला तार लागेल तितकी ठेवून आपण ही बाकीची तार इथं कट करून घेणार आहोत किंवा इतकी. त्याच्यानंतर इथे याला राऊंड करायचं आहे अशा पद्धतीने. आता हे राऊंड केल्यानंतर हा जो लूप आहे तो आपल्याला समोरच्या साईडून असा ह्या लूपवर बेंड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकता किती सुंदर आपली ही ब्रायडल नथ तयार आहे. मी ब्रायडलसाठी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही स्वतःसुद्धा ही युनिक अशी नथ घरामध्ये बनवून स्वतः वेअर करू शकता. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आजचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. ज्यांना आवश्यक आहे ज्यांना कोर्स शिकायची इच्छा आहे त्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही घरबसल्या फ्री ज्वेलरी शिकायचा मौका भेटेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा. ओके, बाय बाय.